मुसाफिर तुझे जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। वारकरी सांप्रदायिक व्हिडिओ पाहण्यासाठी श्री ज्ञानराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रामकृष्ण हरी। सरस्वती माते द्यावी मज स्मृती, येतो का कुलती तुझ लागे, आपुल्या बाळासी धरी आता हाती, न करी फजिती जनामध्ये। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू। एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवूनी, आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटस दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञान जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 600 ते 700 किलोमीटरहून बोलवलंय। वैकुंठवासी कैलासवासी आमचे हरिभक्तपरायण गंगाधर भाऊ त्र्यंबकराव झिने पाटील यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणानिमित्त, त्यांच्या चतुर्थ वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। खूप गोड नियोजन या झिने कुटुंबियांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद। नजर लागावे एवढा सुंदर कार्यक्रम आहे। तसं लग्नाच्या व्यासपीठावर कीर्तन रंगत नाही। हे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ लग्नाचं आहे, आणि लग्नाला येणारे लोक किती पिशे असतात हे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे। कोणी पेल असतं, कोणी कोणत्या टेन्शन मध्ये, ज्याचं लग्न होतंय तेही टेन्शन मध्ये, त्याचं पाहून ज्याचं होत नाही ते सुद्धा टेन्शन, असे सगळ्याच्या संस्काराने भरलेले व्यासपीठ आहे। आणि अशा व्यासपीठावर तुम्ही खूप गोड नियोजन केलंय कीर्तनाचं नियोजन। जसं ज्ञानोबराय तुकोबराय मला बुद्धी देतील तसं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। खूप सुंदर नियोजन आहे, महाराज लक्ष देऊन ऐका। जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे। जाणं जरी तुमच्या हातात नसेल, जाणं माझ्याही हातात नाही, पण कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे। थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका। बऱ्याचशा वेळेस वर्ष श्राद्धाला गेले की त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, दादा माझ्या वडिलांनी खूप चांगलं कार्य केलं पण ते कॅन्सरनं मेले, काही म्हणतात माझे वडील अपघाताने गेले, काही म्हणतात माझ्या अटॅकने गेले। असे प्रत्येक जण जाण्याचं कारण वेगळं वेगळं सांगतं। मी खरं सांगू का गाड्यांना तुम्हाला, तुमचेही घरचे तुम्हाला सोडून गेले, माझेही घरचे मला सोडून गेले, हे जगात विशेष नाहीये। वाक्य किती गोडे पहा, लक्ष देऊन ऐका। तुमचेही लोक तुम्हाला सोडून गेले, माझेही लोक मला सोडून गेले, हे जगात विशेष नाहीये। लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे महाराज। एक सांगू तुम्हाला, ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने हे जग निर्माण केले, त्या विश्व मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली। किती गोड प्रमाणे पहा, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, निरते पावर जीव किती, जीव किती, निरते पावर जीव किती, जीव किती,
पामर जीव किती. जाणं या निसर्गाचा नियम आहे. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचा आणि बाप तुम्हाला आणि मला सोडून गेला या जगात विशेष नाहीये महाराज. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही, पण कसं जायचंय प्रत्येकाच्या हातात आहे. कोणाच्या दशक्रिया विधीला गेले, कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं कीर्तनकारासमोर बसून माना नका हलवत जाऊ, नुसतं बुंदी भात नका का जाऊ, तो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरचे नाही माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत, मी गेल्यानंतर सुद्धा माझंही वर्ष श्राद्ध लोकांनी घातलं पाहिजेत. किती गोड प्रमाण कबीर बाबा सांगतात. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. बसणारे मायबाप एवढं चांगलं जगू नका रे की तुमच्यासाठी नगर जिल्हा रडल, पण कमीत कमी नगर तालुका रडला पाहिजे. एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजेत महाराज. नका का तालुका रडे ना, कमीत कमी तुमचं गाव तुमच्यासाठी रडावं, एवढं तर चांगलं जगा. आता याच्यापेक्षा किती सबसिडी देऊ मी? का सरकारचा मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला महाराज. नका का गाव रड्यानं कमीत कमी तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी रडाव. काही काही माणसं एवढे बावळट असतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाचा नवस करतात. माझी विनंती, लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगूच नका. जीवन थोडं जगा, पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. हा उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे तुका मने वरची सारे तुका मने वरची सारे उरे कीर्ती मागे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवन थोडं जगा गड्यांनो, पण तुम्ही गेल्यानंतर लोकांना तुमच्या नावाचा सुगंध आला पाहिजे असं निश्चित जीवन जगा. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी जमा झालेलो आहोत, आमचे गंगाधर भाऊ पाटील तुमच्या आणि माझ्यामधून गेले जरी असत, पण जो मनुष्य राम मंदिराच्या दर्शनाला जाईल, त्या राम मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर ते राम मंदिर पाहिल्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत गंगाधर पाटलाची आठवण या समाजाला झाल्याशिवाय राहणार नाहीये महाराज. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करा, निश्चित लोक तुमची आठवण केल्याशिवाय राहत नाही. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. लक्ष द्या कीर्तनाकडे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर मांडतात. लक्ष देऊन ऐका. तुकोबरायसारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबरायसारख्या एका साधूच्या जीवनामध्ये, तुकोबरायसारख्या एका वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की तुकोबरायसारख्या महात्म्याला ते पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख एक आहे, पापाचं दुःख एक आहे आणि गर्भवासाचे दुःख आहे. हे 3 नसेल कळत, अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख आहे, अधिभौतिक दुःख आहे, अधिदैविक दुःख आहे.
एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाही. आपण जसं जमल तसं सोपं सांगण्याचा प्रयत्न करू. पहिले जे दुःख आहे ते दारिद्र्याचं दुःख आहे. जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं येऊ शकतं महाराज? गाथ्यामध्ये एक अभंग आहे, घरी गेल्यानंतर पूर्ण वाचा. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य. नये कोणोपरी पाळीले वचन केली, याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळ, यातीला द्रव्य नेला मानश्री एकांना न करता मेली. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवलाय. कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने आपला जीवनपट समाजासमोर ठेवला. जो महात्मा दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतो एक, ज्या महात्म्याची पाटीलकी गेल्यानंतर तो महात्मा बरं झालं म्हणतो दोन, ज्या महात्म्याचा गावामधला मान गेल्यानंतर तो महात्मा बरं झालं म्हणतो तीन. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज? त्या काळामध्ये तुकोबरायाला तुकाराम महाराज कोणीच म्हणत नव्हते, तुकाराम बुवा सुद्धा म्हणत नव्हते. तुकोबराय एवढे श्रेष्ठ होते की त्या काळामध्ये संप्रदायामध्ये पहिले शाहूकार जर कोण असेल तर माझे तुकोबा शाहूकार होते महाराज. लोक तुकाराम महाराजाला महाराज नव्हते म्हणत, तुकोबा शाहूकार म्हणायचे. काय म्हणायचे? मग ज्या महात्म्याची शाहूकारकी गेली तरी तो महात्मा काही बोलत नाही. ज्या महात्म्याचं अन्न गेलं, मान गेलं, सर्व काही गेलं. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज तुम्हाला? ज्या तुकोबरायची पत्नी अन्न करता मेली तरी तुकोबरायाने देवाकडे तक्रार केली नाही. त्या तुकोबरायाच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं येणं शक्य आहे महाराज? हा तुमचा गोड गैरसमज आहे. ऐका, साधा तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तर तुम्ही कोणालाच भेट नाही, भेटा का? नाही. मग तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तर मनुष्य कोणाला भेट नाही, हा व्यवहार आहे. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील ते तुकोबराय गरीब, ही जर तुमची धारणा असेल ते सोडून द्या. तुकोबरायची पाटीलकी बायको गेल्यानंतर सुद्धा तुकोबराय काही म्हणत नव्हते. 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये नुसते कीर्तन बंद झाले तर आपण धोतर घालायचे सोडून दिले होते. किती ताकद आहे आपली तुकोबरायची, पहा ना महाराज. द्या सोडून. तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. पापाचं दुःख तर साधू संतांच्या जीवनामध्ये येणं शक्य नाही. प्रमाण पहा. झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगे नटळे त्या. साधू संत अशा अवस्थेला प्राप्त असतात की त्या ठिकाणी पापही नाही पुण्य नाही. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटतं, दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागणे पाप लागणे पाप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका पाप पुण्यांगा. ऐका ना दादा, त्यांच्या ठिकाणी पापही नाहीये आणि पुण्य नाही, अशा अवस्थेला जगद्गुरु तुकोबराय प्राप्त आहे. मग लक्ष देऊन ऐका. तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही 2. आणि गर्भवासाचं दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये कसं येऊ शकतं? गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू? गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणात हात असे. हे तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःख आहे. साधू संतांच्या जीवनातलं प्रमाण पहा. गर्भवासी दुःख नाही, येता जाता हृदय असता नाम तुझे. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनात जर पापाचं दुःख नाहीये, गर्भवासाचं दुःख नाहीये, दारिद्र्याचं दुःख नाही, मग तुकोबरा देवाला म्हणतात कसं? देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. खरं सांगू का? तुकोबरा देवाला सांगता, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय. संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढत हा पुण्य, हरिभजनी हे ढवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. सर्वस्वाचा त्याग केलाय आणि सर्वस्वाचा त्याग करून तुझ्या जवळ आलो. पण दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय. कुठे चाललाय? दूर चाललाय. बरं, नुसता दूर चाललाय याला महत्व नाही, पण कशामुळे दूर चाललाय यालाही महत्व आहे. तू माझ्यापासून दिवसांदिवस दूर चाललाय याला कारण फक्त जाळ आहे. काय? जाळ आहे. एक सांगू का महाराज? जी जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणाची धारणा आहे तीच गवळणीच्या अंतकरणाची. निळोबरा एका गवळणीमध्ये किती गोड वर्णन करतात पहा. याचे लागी ओ ते जिले भोग, याचे लागी
गवळणीमध्ये वर्णन करतात. याचे लागी ओ ते जियेले भोग, याचे लागी ओ केले नाना याग, याचे लागी ओ अष्टांगादि योग. एका जन्मात केलंय देवा मी, नाही रे मागे बहुत जन्मी हिची करीत आलो. जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. एवढ्यावर गवळणी नाही थांबल्या. याची लागी वो मंत्र जप केला, याची लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी मंत्र जप केला, तुझ्यासाठी वेदांत पाहिला, आणि एवढं सगळं करून नवऱ्याचा त्याग केला, सासू सासऱ्याचा त्याग केला, समाजाचा त्याग केला, लेकरांचा त्याग केला, आणि एवढं करून आमच्या नशिबात काय पडालंय? काय मोकलिले वनी सावजानी वेधिले, एथवरी होता संग अंगे अंगल पविले. मग गवळणीच्या अंतकरणातलं दुःख जगद्गुरु तुकोबराय प्रकट करतात. किती गोडे पहा. कानया रे कानया रे कानया रे जगजे, कानया रे कानया रे कानया रे जगजे, कानया रे कानया चिंतन करून, एवढं तुझं देव करून दिवसांदिवस तू आमच्यापासून दूर चालला. याला कारण आहे जाळं. जाळं म्हणल्यानंतर सगळ्याच्या डोक्यात येईल घाट उतरतानाच पहिलं तुमच्या तिथं काय लागतं? धरण लागतं. काय लागतं? या वर्षी धरण कोरडे. या वर्षी एप्रिल मे मध्ये महाराष्ट्रापुढे सगळ्यात मोठं जर संकट काय असेल तर पिण्याच्या पाण्याचं आहे महाराज. काही जर धरणं सोडले तर प्रत्येक धरणामध्ये 30-20% पाणी आहे. भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका. धरणामध्ये मच्छीमारी पकडण्यासाठी जो घेऊन जातो मासे पकडण्यासाठी त्याला काय लावतात? तो जाळ. पारधी समाजाचे माणसं जंगलामध्ये हरणी पकडण्यासाठी लावतात त्याला काय म्हणतात जातं? जाळ. पण जे जाळं तुमच्या डोक्यात आहे, जे जाळं माझ्या डोक्यात आहे, ते जाळं सांगायचं नाही. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय? ममत्व. भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला जो उपदेश केलेला आहे हा जाळ्या संबंधानच केलेला आहे. पिताश्री देहिस्ति मांसृतिरे भीमतीम तेजत्वम जायाशुता दिशु सदा ममता विमंच पश्यानिशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रसिको बहुभक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. पण करू काय? धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. जा जंगलामध्ये जाण देवाचं चिंतन करा. नाही संस्कृत कळत ना तुम्हाला? सोपं करून सांगतो. तुकोबरायचं प्रमाणे नाथ बाबाचं प्रमाणे मला वाटतं. हो माया विघ्ने भ्रमला रे, माया विघ्ने भ्रमला मनता मी माझे निधने, मनता मी माझे निधने, तो संपत्तीचे वारे, तो संपत्तीचे वारे.
सोयीचे वारे साचोकारे जाईन लक्ष देऊन ऐका. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतंय. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतंय. या जगामध्ये फक्त आणि फक्त सत्य साच खरे नाम विठोबाचे. याच्याही पुढचं प्रमाण घ्या. फलकट तो संसार येथे सार भगवंत. सार 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 विठोबा नाम तुझे. मी तर याच्याही पुढे जाऊन बोलण्याचं धाडस करतो महाराज. ज्या कीर्तन देवासाठी नसेल ते कीर्तन सुद्धा आसारामध्ये मोडतं. जे वाजवणं देवासाठी नसेल ते वाजवणं सुद्धा आसारामध्ये. जे गायन देवासाठी नसेल ते गायन सुद्धा आसारामध्ये. लोक खुश व्हावं म्हणून केलेलं कीर्तन हे देवासाठी नाहीच आहे. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग या अभंगावर चालणारा हा संप्रदाय आहे. नाचता नाचता देवाचा गळला. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा एवढा जोऱ्या जोऱ्यात नाचत होता की नाचता नाचता पितांबर कधी पडत होतं सुटून कळत नव्हतं. आमचं नशीब एवढं खराब आहे की आम्ही कीर्तन करायला लागलो की लोक खुर्चीवरचे झोपतात हो. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन संपल्यानंतर एक माय माऊली माझ्याकडे आली. 60-70 वर्षाची होती. गालावून हात फिरवला. म्हणे पुरुषो. म्हणलं काय गाजी किती गोड कीर्तन करतोस माय. लय आवडलं रे मला तुझं कीर्तन. मी सगळे लोक गेल्यानंतर आईला म्हणलं आजी तुला काय आवडलं का माझ्या कीर्तनातलं. ती हळूच म्हणली हे बघ मी काय शिकलेली बाई आहे का मला काय करतं रे बाळा. पण एवढं निश्चित आहे तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात नाही पाहिला. मग तर माझी छाती अजूनच फुगली. म्हणलं आजी खरं सांग ना तुला माझं गायन आवडलं बोलणं आवडलं आईचं गीत आवडलं नेमकं काय आवडलं. हे तसलं काही कळत नाही म्हणे मला. पण तू 1 नंबर कीर्तन करतो. मग परत विचारलं मग नेमकं म्हातारे तुला काय आवडलं. आणि काय आवडायचं म्हणे घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही म्हणे मला. काय म्हणले म्हातारी घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही. तू काय सुंदर गातो रे. रूप पाहता लोचनी म्हणल्याबरोबर मी घोरायला लागली. म्हणजे पहा काही मेळ आहे का महाराज. सूर अनेक फिरे कन मागत पैपत सूर स्वस्वाद कहा पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिसी चाह कहा सिय राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढ़न को प्रल्हाद कहा. गाणारे हजारो आहे पण नाव फक्त सुरदासजीच घेतलं जातं. गाणारे कीर्तनात गाणारे भागवतात गाणारे रामायणात गाणारे पिक्चर मध्ये गाणारे तमाशात गाणारे पण गायक म्हणून फक्त सुरदासजीचं नाव घेतलं जातं. हजारो महिला कीर्तन करतात. कोणी भागवत करतंय कोणी रामायण करतंय कोणी शिवमहापुराण करतंय कोणी प्रवचन करतंय. पण महिलांमध्ये नाव फक्त घेतलं जातं मीराबाईचं. बाकीच्याचं नाव नाही घेतलं जात महाराज. तुलसीदासजी रामायणावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली पण तुलसीदासांना जी मर्यादा जमली ती कोणाला जमली नाही. तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे पण काढण्यासाठी जगामध्ये भक्त प्रल्हाद शिल्लक राहिलेले नाही. म्हणून माझी विनंती गड्यांना तुम्हाला ऐका ना. साधू संतांच्या ठिकाणी याच्यातलं कोणतंच दुःख नाहीये. आणि तुमच्या जीवनात जे दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये नाही. साधू संतांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख होतं आणि त्या दुःखाला कारण जर काय असेल तर जाळं तुकोबर आहे. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे. पांडुरंगा ओ पांडुरंगा रात्रंदिवस तुमचं चिंतन करून गोविंद असनी गोविंद शेणी गोविंद त्यामनी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे गोविंद गोविंद मना लागली या मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. एवढं चिंतन करून एवढं देव देव करून अजून सुद्धा तुमच्या आणि माझ्या मधलं अंतर हे दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्या अंतराला कारण जर काय असेल तर फक्त आणि फक्त जाळे. माझी विनंती आहे माझ्या अंतकरणातलं ममत्व रूपी जाळ दूर करा आणि या संकटातून मला सोडवा. अभंगाचं पहिलं एक वेळ एक वेळ याद कावे एक वेळ याद एक वेळ याद एक वेळ याद कावे एक वेळ याद कावे
करतात, करुणा भागतात. ए पांडुरंगा ऐक, एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा याला एकदा मला या दुःखातून मुक्त कर. दुरितांचे जाळे उगवणे. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये माणसानं आपलं म्हणलेलं आहे. मानवाची सगळ्यात मोठी भ्रांती काय आहे माहितीये का? मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो गड्यांनो. आपण आलोय कुठून? कोहम कदमिदम जातम, मी कोणाचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलेल्या आहे. ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतंय, ज्याच्याकडे पैसे तेही पळतंय. मी तर दररोज सांगतो, ज्याला कीर्तन नाही तेही टेन्शन मध्ये, ज्याला दररोजचे 2 आहे ते सुद्धा टेन्शन मध्ये. मी सकाळी 6:30 वाजता आलोय महाराज. काही लाईफ आहे काही? कुठं राहिलं चंद्रपूर आणि कुठं राहिलं नुसतं गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडीत एक गाडी आणि गाडी चोक गाडी. एक म्हणे मग एकच करणं. एवढा भूतासारखा का पळतो? पैशासाठी कीर्तन करायची गरज नाही गड्यानो. पहिलं तुमच्या डोक्यात जर ह्या गोष्टी असेल तर काढून टाका. पैशासाठी जर कीर्तन करायचं म्हणलं तर 4 कीर्तन 5 कीर्तन जरी केले तर 2-4 लाख रुपये महिना पडतो. काही टेन्शन नाही त्याचं. कधी कधी मनात असा विषय येतो, जे पोरं बापाला बाप म्हणत नाही, रात्री कीर्तनाला कमीत कमी दादा त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिथं ज्ञानेश्वरी माहित नाही, भागवत माहित नाही, माळ माहित नाही, टाळ माहित नाही, पखवाज माहित नाही, अशा ठिकाणी रात्री कमीत कमी 30 ते 40 हजार लोक कीर्तनाला होते. आपण विचार करतोय की पैशासाठी फिरायचं नाही, पण जे लोक बापाला बाप म्हणत नाही ते पोरं जर आपल्यासारखा छोटासा कीर्तनकार आला तर 5-5, 10-10 हजार रुपयाचे फटाके वाजवतात, एवढा सत्कार करतात, एवढा आदर देतात. हे उपकार आमच्यासारख्या कीर्तनकाराचे नाहीये. हे ज्ञानोबराय तुकोबराने पेरून ठेवलं म्हणून एवढे चांगले दिवस आजकालच्या कीर्तनकारावर. आणि आज समाजाला योग्य दिशा देण्याचं काम संप्रदायामध्ये जर कोण करत असेल या महाराष्ट्रामध्ये तर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय करतोय. कोणत्याच पुढाऱ्यासमोर लोक नाही महाराज. आता फक्त वारकरी संप्रदाय समोर आणि त्या जरांगे पाटला समोर, आणि तर बाकी लोक कुठंच जाईना महाराज. अवघड झालंय. काय काय क्रांती असेल? कोण जाणे कोणा घडे, कोणाच्या हातातून देव काय कार्य करून घेईल काही सांगता येत नाही. एक छोटासा गरीब घरामध्ये जन्माला आलेला माणूस, पण अख्ख्या जगातले लोक परेशान आहे त्याच्या पुढे. याच्याकडे एवढी ताकदच कुठून आली महाराज? नाही तर 2000 लोक जरी एखाद्या पुढाऱ्याला बोलवायचे असले तर त्यांचं भाडं किती, त्यांचे धाबे ठरलेले, परत कोणती पेतं ती दारू वेगळी, त्यात प्रत्येकाला 500 रुपये रोज असतो. त्यातला तो मधला दलाल 300 खातो, 200 च्यांना देतो, परत ते मीडियावर सांगतात 500 ठरवलं 300 दिले. किती कठीण ताळ आहे महाराज. तुम्ही जर त्या अंतरवाली सराटीला आले असते ना तुम्हाला कळलं असतं महाराज. मी ज्या ठिकाणी माझी गाडी उभी होती दादा त्या ठिकाणून 18 किलोमीटर समाज होता. मग किती समाज असेल याचा विचार करा महाराज. आणि एवढा समाज असून पोलिसाची गरज नाही पडली, एवढा समाज असून कोणत्याच फोर्सची गरज पडली नाही. हा मराठी समाजाने या भारताला दिला आदर्श आहे महाराज. काय आदर्श आहे? माझी सुद्धा सरकारला विनंती, बाबांनो एवढा अंत नका पाहू. आम्ही काही 5 रुपये तांदळासाठी 2 रुपये गहूसाठी आरक्षण नाही मागत आहे महाराज. 95% पडून सुद्धा आपले पोरं आत्महत्या करता येते. 700-700% पडून सुद्धा पोरांचा MBBS ला नंबर लागत नाही. सरकारला माझी एक वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून विनंती आहे, आम्ही 2 पावलं पुढे आलो, तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे या. याचं त्याचं आम्हाला देऊ नका. स्वतंत्र काहीतरी शिक्षणासाठी आम्हाला काहीतरी सबसिडी द्या आणि त्याच्यातून या गोर गरिबांच्या मुलांचा सांभाळ करा. मी खरं सांगू का महाराज तुम्हाला, सर्व लोक एकत्रित आल्यानंतर काय क्रांती होते याचं प्रत्यक्षात अनुभव बर सरकार काय देऊ शकत नाही महाराज. अख्खं महाराष्ट्र झोपेला असताना हे बावळे शपथविधी घेऊ शकतात, ती रविवारच्या दिवशी. अख्खे लोक झोपेला असताना हे सकाळी 4 वाजता जर सगळे उठून हे काही करू शकतात महाराज. हे रात्यातून एखादा पक्ष फोडू शकतात. तर आम्हाला काही एवढं जास्त नाही लागत. आम्ही काही तुमच्यासारखे हापापलेले आहे का? तुमच्यासारखे काय आम्हाला 10-10, 20-20, 50-50 हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या नाही कमवायच्या. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं, आम्ही अभ्यास करून आमचे जे पोरं घरी आहे त्या अभ्यासाचं त्याला चीज झालं पाहिजे, तो मुलगा नोकरीला लागला पाहिजे. याच्यासाठी तो लढा आहे, बाकी कशासाठीच हा लढा नाही. विठ्ठल ज्या गोष्टीला आपण आपला म्हणतो त्या गोष्टीचं वर्णन करत असताना सुभाषितकार सांगतात, धनानि भूमो वैश्वस्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. जाणाऱ्या गोष्टीविषयी आपलं म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलंसं करा. पण तुकोबरायच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनात नाही. आणि आपल्या जीवनात काय दुःख आहे काही सांगता येत नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास.
थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. अरे एक काळ या देशामध्ये असा होता, महाराष्ट्रामध्ये असा होता, छोटस कौलारू घर राहायचं, पण त्या कौलारू घरामध्ये 25-25 लोक ऍडजस्ट होत होते महाराज. आता कीर्तनाच्या माध्यमातून काही चांगल्या चांगल्या श्रीमंताच्या घरी जायला भेटतो. 4 एकरामध्ये बंगला असतो महाराज. किती? सगळं फॉरेनचं फर्निचर असतं, पण घरामध्ये दोघं जण, विठ्ठल रुक्मिणी, हे बावळतीच्या तोंडाकडे पाहतं, तेच्या तोंडाकडे पाहतं. चहा पाजायला सुद्धा लेकर नाही हो घरी. फायदा नाहीये महाराज. पैशानं जरी मोठे झाले असाल, प्रॉपर्टीनं मोठे झाले असाल, शिक्षणानं मोठे झाले असाल, पण विचाराची बैठक जेवढी खालच्या दर्जाला गेली तेवढी 40-50 वर्षापूर्वी राहिलेली नाही. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, कोई तन दुखी, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी, पण खाता काहीच येत नाही. देव बी एवढा हुशार आहे, 5-5 कारखान्याचा चेअरमन करतो, पण चहा पाहिली की शुगर वाढते. देव म्हणे फक्त खुर्चीवरच बसायचं, चहा प्यायचा नाही. मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या घरी जेवायला जाण्याचा प्रसंग येतो. आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ, त्याच्या ताटात 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं टुळू आपले बासुंदीकडे पाहिल. आपण म्हणा साहेब खा ना, ते म्हणतात छे छे. आपण म्हणा साहेब घ्या ना गुलाबजाम, ते म्हणतात छे छे. महाराज डॉक्टरने फक्त गोळ्याच खाय. सकाळी 4 खाय. एवढा पैसा खाल्लेला आहे तू, नालाय का? सकाळी 4 गोळ्या खाय, दुपारी 4 खाय, संध्याकाळी 4 खाय. भात खायचा नाही, शुगर आहे. गुलाबजाम खायचे नाही, शुगर आहे. तिखट खायचं नाही, मुळव्या दे. फक्त गोळ्याच खायच्या, बाकी काही खायचं. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. म्हणून जगामध्ये सुखी जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताचे दास आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, तुकोबराण्याची विनंती केली तशी तुम्ही सुद्धा देवाला विनंती करा. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवोनी. साधू संतांच्या जीवनातलं दुःख जर काय असेल तर, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निशेषी. त्यांना काही अपेक्षा नाही. बेटी लागे जीवा लागले से आज, बेटी लागे जीवा लागले से आज. बेटी लागे बेटी शबरी, ए शबरी, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मला तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली होती. किती वर्ष वाट पाहिली होती? 14 वर्ष. ज्या रस्त्याने माझा जगाचा मालक येणार आहे, सकाळी 4 वाजता उठायचं, तो रस्ता झाडून घ्यायचा, सडा टाकायचा, आणि माझ्या जगाच्या मालकाला काही टोचू नये म्हणून तिथं काय टाकायचे? फुलं टाकायचे. अरे परमार्थ तुम्ही म्हणता तेवढा सोपा नाहीये. काहीतरी कालावधी घालावा लागतो, काहीतरी वेळ द्यावा लागतो. लोकांना असं वाटतं 9 दिवस उपवास केला म्हणजे देवी आपल्या घरीच आली पाहिजे. एवढं सोपं आहे? बरं, उपवास आहे मोठे झाडाचे. या नवरात्रात तर काही गोष्टी मला आवर्जून पाहायला भेटतात. जे नालायक वर्षभर दारू पित होते, 9 दिवस चप्पल घालत नाही उपायामध्ये. काय कठीण ताळ आहे, काही कळत नाही. उठलं की धाब्यावर असतं दलिंदर, आणि 9 दिवस म्हणतो मी पायात चप्पल. अरे भोंगळा बी फिरला तर देवीची कृपा होणार आहे का? गावड्या वर्षभर धाब्यावर चढतो, 9 दिवस उपवास धरतो. कोणा सांगितलं तुला? अजिबात करू नको ते. उपवास धरू नको, बिना चपलीचा फिरू नको. ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली तुला स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल, त्या दिवशी तुला उपवास करायची गरज नाही पडणार. कधीतरी प्रॅक्टिकली जगायचं शिका महाराज. एखाद्याला एखादंच कळत नाही काय ते देवीचे भक्त आहे. पण तुम्हाला एक सांगू का महाराज,
वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत झाले त्या कोणत्या संतांनी देवीची भक्ती केलेली नाही महाराज. त्यांनी फक्त भक्ती पांडुरंगाची केलेली. देवी पांडुरंगाची बायको आहे. कोण आहे? रुक्मिणी आई साहेब कोण आहे पांडुरंगाची? मग ती नवऱ्याच्या मागे जाईल का तुमच्या मागे येईल? हा, पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे. जर रुक्मिणी आई साहेब पांडुरंगाची बायको आहे तर मग जो पांडुरंगाची भक्ती करत त्याच्या मागे रुक्मिणी जाईल का तुमच्या मागे जाईल? म्हणून डोक्यातून काढून टाका, पांडुरंगाची भक्ती करा. पांडुरंगाची भक्ती केली की नवरा जिथं जाईल तिथं बायकोची इच्छा असो नसो तिला जाणे. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी होय सांगवायशी तुका म्हणे. पांडुरंग परमात्मा गेल्यानंतर बायकोला इच्छा नसली तरी तिथं जाणं. आपण देवाला देतो सोडून, एकादशी दिवशी बोकडे खातो, नवरात्रात उपवास करतो, शक्य होणार नाही. कुळीची ही कुळदेवी केली ठावी सर्व संतांनी पा एक विठाबाई माझे पंढरीचे आहे. त्यांना फक्त देव सगळे पीर जे असाल ते फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्मा होता. कोणता? पांडुरंग परमात्मा. आपलं सिजनेबल परमार्थ आहे महाराज. शिवमा पुराण वाढल्यापासून तो सगळ्यांनी फक्त सध्या सगळ्या देवामध्ये सगळ्यात चांगले दिवस महादेवावर आहे बरं. त्या प्रदीप मिश्रामुळे एवढे चांगले दिवस आले त्या महादेवावर. बाबा बाया उठल्या की महादेवाला आहे. उठले की सकाळी 4 वाजता गरम पाणी घेऊन चालले. महादेवावर सर्दी झाली तरी पाणी काही बंद झालं नाही बरं यांचं. ठीक आहे मायांनो, मी तुमच्या मताशी सहमत आहे. थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जाता हिंदू धर्मासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण लक्ष देऊन ऐका ना, सकाळी 4 वाजता महादेवाला पाणी घालण्यापेक्षा कमीत कमी घरच्या महादेवाला चहा तर पाजा. ते बिचारा 11 वाजे लोक बिना आंघोळीच. आणि पत्नीसाठी पती हाच परमेश्वर आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. म्हणून सर्वांना माझी विनंती, मायबाप, अंतकरणातलं दुःख निवारण करायचं असं साधू संतांच्या अंतकरणात दुसरं काय दुःख असू शकतं? दीनते सिरजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजूनी कने, पडिले दूर देसी मज आठवे मानसी, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, कन्या सासुरासी जाये मागे परतून पाये, बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी, बेटी लागी पंढरी नाथा, बेटी लागी पंढरी नाथा, जीवाला गली त्या साधू संतांच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. तुकोबऱ्या देवाला सांगतात, पांडुरंगा, एवढं तुझं चिंतन करून, एवढं तुझं भजन करून दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय. एक वेळ करिया दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून. ठीक आहे तुकोबरा, जर मी या दुःखातून मुक्त केलं, तुम्ही काय करसाल? अभंगाचं दुसरं. आठवीन
तुकोबराय सांगतात, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस मी तुझं चिंतन करेल, असं आश्वासन तुकोबराय देवाला देतात. खरं सांगू का महाराज, आपण सुद्धा काहीतरी काळ देवाचं चिंतन केलं पाहिजे. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी द्या, तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. मी नेहमी आवर्जून सांगत असतो, एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली, थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. नगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्याच्यावर ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं, त्यावेळेस डॉक्टरने बिल 25 लाख रुपये काढलं होतं. म्हातारा माळकरी होतं. ते 25 लाख रुपये बिल पाहून म्हातारा जोऱ्यात जोऱ्यात रडायला लागलं. त्या डॉक्टरला दया आली. माळकरी होता डॉक्टर. ओ बाबा, माझ्या आजोबा सारखे तुम्ही, तुम्हाला जर हे बिल थोडं जास्त वाटत असेल तर यातलं मी 10-5 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका. ते म्हातारा डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टर, नगर संभाजीनगर हायवेवर माझी 50 एकर जमीन आहे आणि ती बी शेंडी जवळ आहे. 2 कोटी रुपये एकर चाललं. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं, 1 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. मग डॉक्टर सांगतात, बाबा एवढे जर श्रीमंत आहात, एवढे जर पैसे येतं, ते 25 लाख रुपये बिल पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस रडता रडता म्हातारा त्या डॉक्टरला सांगत होतो, डॉक्टर 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. किती काढलं? 25 लाख रुपये. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण 1 रुपयाचं मेंटेनन्स घेतलं नाही. या गोष्टीचं दुःख माझ्या जीवनामध्ये होतं. महाराज, आपला नेता आपल्यावर खुश व्हावा याच्यासाठी त्याचे कार्यकर्ते त्याच्या पुढं पुढं करतात. महाराज, त्याच्या बड्डेचे बॅनर काय लावतात, सभा असली की सगळं नियोजन काय करतात, कशासाठी? नेता प्रसन्न व्हावा. नेता प्रसन्न व्हावा याच्यासाठी तुम्ही त्यांचे कामं करता. तुमचे वाडवडील तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी तुम्ही पितृपक्षामध्ये त्यांना जेवू घातलंय. देवानं तुमच्याने माझ्यावर कृपा करावी याच्यासाठी तुम्ही काय केलंय महाराज? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. जर नाही तुम्ही देवाचं चिंतन केलं तर मग महाराज सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. आणि वेळ निघून गेली ना महाराज, की माणसाच्या जीवनामध्ये फक्त एक गोष्ट उरते, तिचं नाव पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. म्हणून कीर्तनासाठी उपस्थित सर्व माता मावल्या, पुरुष मंडळी, सगळे वयस्कर मंडळींना माझी विनंती आहे, गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जा. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काही फायदा नाही. बरं, दात चांगले तोपर्यंत धाब्यावर जा, असं नाही. लोकांची अशी धारणा आहे की परमार्थ म्हातारपणातला आहे. कोणा सांगितलं तुम्हाला? अरे 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही. सरकार म्हणतो तू घरी मार, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ. मग 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही. महाराज लोकांना पाठपळ घेऊन फिरायचं का? तर महाराज लोकांना म्हातारे लोक घेऊन फिरायचं कुठं? तरणा भाग्यवंत नटे हरी. क्षेत्र कोणतंही असू द्या, माणूस तरणाच पाहिजेत महाराज. अरे तुमच्या गावातल्या एखाद्या 70-60 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का हो तुम्ही? नाही. लग्न करण्यासाठी 21 वर्षाची मुलगी, 25 वर्षाचा मुलगा, 18 वर्षाची मुलगी, 21 वर्षाचा मुलगा नेमावली घालून दिली. नोकरीसाठी वयाची मर्यादा आहे. अरे मग सगळ्या गोष्टीसाठी जर वयाची मर्यादा आहे, परमार्थ म्हातारपणी कसं होईल? अरे तुम्ही एखाद्या बड्डेला जर फुल द्यायला गेले तर सुकलेलं फुल घेऊन जाता का ताजं फुल घेऊन जाता? मग बड्डेला सुद्धा माणसाला सुकलेलं फुल आवडत नाही, तर म्हातारे लोक परमार्थ काय क्रांती करणार आहे? ज्यांच्याकडून पापच होत नाही तर पुण्य काय होणार आहे? 70 वर्षाचा झाला, मी तुम्हाला माझ्या पैशाने बद्रीनाथ केदारनाथला नेतो, काय कसं जाणार आहे तुम्ही? वरती गेल्यानंतर ऑक्सिजन भेटत नाही, शुगर त्रास देते, बीपीचा त्रास आहे, मन के काम करत नाही, गुडघ्यान चालता येत नाही. म्हणून महाराज सांगतात, जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. वेळ येतोपर्यंत परमार्थ करून घ्या. मी नेहमी सांगतो, गेलेला पैसा तुम्ही कमवू शकता गड्यानो, गेलेली सत्ता तुम्ही कमवू शकता, गेलेली पत्नी तुम्हाला परत मिळेल. पण माझं एक वाक्य तुम्ही हृदयात अंडरलाईन करून घ्या, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. बरं कधी जाईल काही सांगता येत नाही. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. म्हणून सर्व काही जाण्याच्या अगोदर सावध व्हा आणि करा रे बापानो साधन हरीचे. जनी करणीचे करू नका, येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. अगदी अल्प विषय तुम्हाला. हे काळानं काळाचे तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाक पाकरीत वहेस रे.
क्षणभंगूर जीवन की कलिका कल्परात को खिली ना खिली. कपातला चहा कपातच असतो, बशीतला बशीत गेला. लोक म्हणे चहा पित होते हो, मरायला उशीर लागत नाही. आता कोणता रोग कोणत्या रूपाने कधी असेल आणि कधी मारसाल काही सांगता येत नाही. तुमच्या नगरमध्ये जर एखादा कॅन्सर तज्ञ डॉक्टर असेल तर त्याच्याजवळ एक तास जाऊन बसा आणि त्याला विचारा की कॅन्सर कोणाला होतो. त्याच्या मुखातून पहिलं निघल जे निर्व्यसनी लोक आहेत त्यांना सर्वात जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. जे कधी सुपारी खात नाही त्यांना कॅन्सर आहे. देवाचं गणित आहे, काही कळत नाही हो महाराज. माझ्याकडे पहिली क्रीटा गाडी होती. मग माझ्या गाडीचा अपघात झाला. मला थोडं 20-25 टाके इथं लागलेले होते. मग सगळं गाव भेटायला येत होतं, महाराजाला लागलंय महाराजाला लागलं. आमच्या गावात एक अट्टल बेवडा होता बाबा. तो चहा नंतर प्यायचा, पहिली दारू प्यायचा, म्हणजे इतका खानदानी बेवडा होता. आणि नेमकं सकाळी 8 वाजताच मला भेटायला आला. आमच्या आईला म्हणे काकू महाराज कुठे? आई म्हणली वर झोपलेलं आहे. मी आपलं ते तोंड वगैरे सुजलेलं होतं, डोळे टापसलेले होते कारण टाचे खूप होते. आणि मला भेटायला आला, मला उठवलं, एक पार्लेजी बिस्किटचा पुडा घेऊन आला होता. आणि मला पाहून म्हणे काय महाराजा? हा महाराज म्हणे महाराजा. अबे काय तुझं जीवन आहे का बे? दररोजचे 2-2 कीर्तन काय करतो? कपळाला गंध काय, टपुऱ्या गळ्यात माळा काय, आषाढीला काय जातो, पंढरपूरला काय जातो, आळंदीला काय जातो, पैठणला काय जातो, दररोज हरिपाठ काय करतो, देवदेव काय करतो. मग एवढं देवदेव करून तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो रे म्हणे? पहा त्याचं डोकं. 100 ने 1000 कीर्तनकार उभं करा आणि एक बेवडं उभं करा, बोलू देत नाही महाराज. ते एवढी ताकद आहे बेवड्यामध्ये. दररोज कीर्तन करून एवढा देवदेव करून तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? मी बघ ना म्हणे माझ्याकडे पाय, एखाद्या दिवशी कोंबडे खातो म्हणे. मी काय म्हणला? मला वार कळत नाही. मी अजून आळंदी पाहिली नाही, पंढरपूर पाहिली नाही. सकाळी उठल्यानंतर चहा नंतर घेतो, पहिली दारू पितो. पण हा पठ्ठ्या अजून 2 व्हीलरवरून पडला नाही म्हणे. मग तू भारी का मी भारी? म्हणलं तूच भारी. जीवनामध्ये येणारं दुःख, जीवनामध्ये येणारं सुख हे ठरून येत नाही. भोगतो न गडे. अरे ज्या प्रभू रामचंद्राचा दुसऱ्या दिवशी सकाळी पाय राजगादीवर पडणार होता, त्याच प्रभू रामचंद्राचा तो पाय वनाच्या दिशेने पडाला. कोण दिवस येईल कैसा, होनी बडी बलवान. कधी काय घडल काही सांगता येत नाही महाराज. रात्यातून सुद्धा काही होईल काही सांगता येत नाही. आता एवढं सोशल मीडियामुळे अवघड झालं. बघा ना महाराज, काय होईल काही सांगता येत नाही. उद्या अजून काय काय होणार आहे तुम्हाला आणि मला सुद्धा सांगता येत. अजून तो लय मोठे मोठे भूकंप व्हायचे, तुम्ही फक्त सहन करा, नाही तर ते भूकंप पाहून तुम्हीच कोमात जासाल. अजिबात जायचं नाही. अजून बरचसं काही होणार आहे, फक्त एवढं ध्यानात ठेवा. कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल गड्यांनो की त्या दिवशी चालताना पायामध्ये चप्पल नसेल तरी सुद्धा काळजी करू नका. जे झालं ते देवाच्या सत्तेनं झालं असं समजा. जीवनामध्ये दुःख होणार नाही गड्यांनो. मला आनंद वाटतो महाराज. आता पैसा आहे म्हणून लोक मंदिर बांधतील काही सांगता येत नाही. ज्या वेळेस पैसा नव्हता त्यावेळेस आमच्या गंगाधर भाऊनी मंदिराचं एवढं सुंदर नियोजन केलं महाराज. मानलं पाहिजे. मी त्यांच्या सर्व मुलांना एकच विनंती करील, बाकी त्यांची प्रॉपर्टी काय वाढवायची काय नाही वाढवायची हे तुमच्या हातात आहे. कारण पैसा हा प्रारब्धाने भेटत असतो, कष्ट करून मिळत नाही. पण तुमच्या वडिलांनी जे पेरून ठेवलेलं आहे, जे वटवृक्ष लावलेलं आहे, की आज राम मंदिरात गेल्यानंतर ते मंदिर पाहिल्यानंतर त्याची डिझाईन वगैरे सर्व जर पाहिल्यानंतर प्रत्येकाला आमच्या गंगाधर भाऊची आठवण येईल ना. आणि येणार एवढं सुंदर कार्य केलं. आपण सुद्धा आपल्या वडिलाला खरी श्रद्धांजली, वर्ष श्राद्धाचं कीर्तन ठेवून या सगळ्या लोकांना जेव घालून हे खरी श्रद्धांजली नाहीये. आपल्या बापाने जीवनामध्ये जे काम केलं त्या कामाचा जर आपण थोडा जरी मोबदला जीवनामध्ये घेतला आणि आपल्या वडिलाप्रमाणे जर चालले तर निश्चित मला तरी असं वाटतं ही जीवनातली खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल. अशी मी विनंती तुम्हाला श्रवण करतोय महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती, देवाचं चिंतन करा. जर नाही देवाचं चिंतन केलं तर तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. हरिभजनाविन काळ घालवू नको रे, दुरीच्या सापा भिवूनी बाबा भेटे नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजनाविन
काळ घालवू नको रे. म्हणून एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. मग इथं जर जीवनाला सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला फक्त एकच पर्याय आहे. तो कोणता? विठोबा रखुमाई जय. विठोबा रखुमाई विठोबा कंटाळलेले जगद्गुरु तुकोबरा देवाला सांगतात, पुरे पुरे आता नको तुझे याची सत्ता, लटिके ते फेडा तुका म्हणे जाई पिडा. तुकोबरा सांगतात, किती दिवस देवा हे सहन करायचं. पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडला देवा, एवढा सुंदर नर दे. पण आता माझी विनंती तुला, आता मी या त्रासाने खूप मोठा काय झालेलो आहे, त्रासलेलो आहे. फक्त माझी विनंती तुला, आता पांडुरंगा सोडवावे. मायबाप, जगाच्या मालकाशिवाय तुम्हाला या विश्वातून कोणी सोडवणार नाही. रामायणातला एक गोड प्रसंग आहे, किती सुंदर आहे पहा. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं. सायंकाळची वेळ, जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होते प्रभू रामचंद्र. थंडगार तो गरम लाल तो बाण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने तो बाण थंडवा म्हणून एका चिखलामध्ये घातलेला आहे. 10-5 मिनिटं झाले. चिखलातला बाण ज्यावेळेस काढला त्यावेळेस त्या बाणाच्या टोकाला रक्त लागलेलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आला. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालं. चिखलामध्ये हात घातला तर रक्तानं माखलेलं बेंडूक होतं. थरथर थरथर कापत होतं. आणि जगाच्या मालकाने त्या बेंडकाकडे पाहिलं. ए बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून गाव जागा करतोस रे तू. आज एवढा मोठा अनिदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. बेंडकू प्रभू रामचंद्राला सांगू लागला, देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायची, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावाने करायची? मोठा प्रश्न आहे. एक सांगू का महाराज तुम्हाला, या महाराष्ट्रातला, या देशातला शेतकरी सरकार विरोधात गेला म्हणून दुःखी नाहीये. कारण 1947 पासून तर 2023 पर्यंत कोणतंच सरकार शेतकऱ्याचं झालं नाही, तर शेतकरी एवढा गरीब राहिला नसता महाराज. ते म्हणत जरी असेल, सांगत असेल आम्ही हे करू ते करू, ते फक्त खुर्चीवर बसण्यासाठी करतात. नंतर कोणी शेतकऱ्याचा विचार करत नाही. अहो 1.5 महिना टमाटो वाढलं तरी यांना असं वाटलं होतं की शेतकरी किती मोठा होता. तर हलकट आहो का तुमच्या ढुंगणाखाली, का फॉर्च्युनर पाहिजे एखाद्या वेळी शेतकऱ्याच्या ढुंगणाखाली येऊ द्या. आणि देशाचे पंतप्रधान तर देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतात. होईल ना सत्ता, महासत्ता नाही, महाविश्वात सगळ्यात श्रीमंत देश होईल आपला. पण केव्हा होईल? ज्या दिवशी या देशातला प्रत्येक शेतकरी धनवान होईल, त्या दिवशी हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण हा देश पुढारी नाही चालवत, हा देश बिल्डर नाही चालवत, हा देश उद्योगपती नाही चालवत. उद्योगपती जरी असला आणि अंबानी जरी असला तर तो काही एवढा श्रीमंत आहे म्हणजे 2000च्या नोटा थोडे चुरून खातो काही, का सोन्याच्या अंगठ्या खातो? नाही 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 नाही. भूक लागल्यानंतर चपातीच खात असेल, थोडे गहू भारी असेल पण खातो चपातीच ना. टमाटच खात असेल, थोडं चांगलं फॉरेनचं आणत असेल पण टमाटच आहे ना, दुसरं थोडं खाणार आहे काही, का गाड्या खातो? अजिबात नाही. जगामध्ये हा जग चालवण्याचं काम, हा देश चालवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त माझा शेतकरी करतोय. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, महाराष्ट्रापुढे भविष्याच्या 4-5 महिन्यानंतर सर्वात मोठं संकट पाण्याचं आहे. असं वाटतंय तुम्हाला पाऊस आहे? मला वाटतं पहिल्यांदा तुमचं हे धरण कोरडं दिसतं मला. नाही तर इथून गाडी सुद्धा जात नाही, नेहमी पुलावर पाणी असायचं. ह्या वर्षी तिथं शिंतोडा नाहीये. जर ऑक्टोबर मध्ये आपल्याला पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तर मे महिन्यापर्यंत कसं होईल प्रत्येकाने विचार करा. सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर शेतकऱ्याला दुःख नाही होत. ज्या दिवशी निसर्ग शेतकऱ्याच्या विरोधात जातो त्या दिवशी निश्चित माझ्या शेतकऱ्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही महाराज. शेतकऱ्यासारखा समाधानी जीव या जगात नाही हो. अरे स्वतः कष्ट करून काढलेली सोयाबीन
त्यानं काही तुम्हाला 50,000 रुपये क्विंटल नाही मागितली, फक्त 4,000 रुपये भाव असेल तर 4.5 द्या, ही अपेक्षा करणं काही चुकीचं आहे महाराज. 2600 रुपये जर ऊस असेल तर आम्हाला 2700 द्या. 200 रुपये ऊसाला मागणं काही जास्त कठीण नाही. 10 रुपये टमाटा असेल तर तुम्ही आम्हाला 15 द्या, एवढीच अपेक्षा आहे. 20 रुपये जर कांदा असेल तर आम्हाला 25 द्या. याच्यापेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी कधीच नाही, कधीच मोठी अपेक्षा करत नाही महाराज. सर्वात समाधानी आणि सर्वात संयमी माणूस जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी महाराज. लोक म्हणतात की कष्ट करून माणूस मोठा होतो. कोणा सांगितलं तुम्हाला कष्ट करून माणूस मोठा होतो? कष्ट करून मेहनत करून जर माणूस मोठा झाला असताना महाराज, तर माझा महाराष्ट्रातला शेतकरी कधीच गरीब राहिला नसता. किती कष्ट करताय महाराज तुम्ही. रात्री 12 वाजले तरी कांद्याला पाणी द्यायला तयार आहे. रात्री 12 जरी वाजले तरी ऊसाला पाणी द्यायला तयार आहे. ना बिबट्याचा विचार करता, ना वाघाचा विचार करता, ना कशाचा विचार करता. एवढे कष्ट करून सुद्धा आपल्या हातात फक्त पदरात दुःख आणि दुःख. शेतकरी माणूस फक्त आणि फक्त जीवनामध्ये आपल्या एका पोरीचं लग्न करू शकतो, ते बी कर्ज काढून. नाही तर शेतकरी त्याच्यापेक्षा डेव्हलप कधीच होऊ शकत नाही. कारण या लोकांनी ठरूनच घेतलेलं आहे, आपण जीवनभर गरीब राहायचं आणि त्यांनी जीवनभर मोठं राहायचं. ही पॉलिसी ठरलेली आहे. याच्यापेक्षा दुसरी पॉलिसी काहीच नाहीये. कोरोना जरी आला तरी आपणच बर्बाद आहे. कोरडा दुष्काळ पडला तरी आपणच बर्बाद आहे. आणि ओला जरी पडला तरी आपणच बर्बाद आहे. दिवसांदिवस गरीब माणूस गरीबच होत चाललाय आणि दिवसांदिवस श्रीमंत मनुष्य श्रीमंतच होत चाललाय. श्रीमंताला जर आपल्या श्रीमंतीची किंमत मोजायची असेल तर देशातल्या सर्व श्रीमंतांना माझी विनंती कधीतरी गरिबामध्ये येऊन पहा, म्हणजे तुम्हाला तुमची किंमत कळेल. समुद्र खूप महान आहे. समुद्राची खोली आतापर्यंत कोणाला कळाली नाही. त्याच्या पाण्याचं अंतर कळालं नाही, खोली कळाली नाही. पण समुद्राचं दुर्भाग्य असं आहे मायबाप, समुद्रावर जात असताना, प्रवास करत असताना माणसाला घरचं पाणी घेऊन जावं लागतं. याच्यापेक्षा दुर्भाग्य समुद्राचं काय असेल गड्यांना. श्रीमंत मनुष्य ज्या दिवशी गरीबात येईल त्या दिवशी त्याची श्रीमंती कळल. शावकार जर शावकारात जाऊन बसला तर शावकाराला कोण शावकार म्हणणार आहे? शावकाराला गरीबात येऊन बसवा त्या दिवशी लोक तुम्हाला शावकार म्हणतील. गोऱ्या माणसाला आपण गोरं हे गोऱ्यात फिरून नाही जमणार, तुम्हाला काळ्यात येऊन बसावं लागेल, त्या दिवशी कळल तुम्ही गोरे. आणि सगळ्याच गोऱ्या भूतामध्ये फिरले तर कोण तुम्हाला गोर म्हणणार आहे? अजिबात नाही. ज्ञानी माणसाला आपण ज्ञानी आहे हे कळण्यासाठी अज्ञानात येऊन बसावं लागलं. ज्ञानी जर ज्ञानात जाऊन बसला तर कोण ज्ञानी ज्ञानाला ज्ञान म्हणणार आहे? अजिबात नाही. आपण बेसूर गातो हे लोकांना कळण्यासाठी स्वरबद्ध लोकांच्या संगतीत जाऊ ना. आणि बेसूर जर बेसुराच्या संगतीत गेला तर आपण बेसूर आहे कधी कळलं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने निश्चित आपलं गाऱ्हाणं देवासमोर मांडा. निश्चित माझा जगाचा मालक. ओ मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ ए पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माओ मैली चादर ओढ़ के कैसे. तुकोबा देवाला विनंती करतात, बहुदुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. अनेकदा का तू पांडुरंगा मला याच्यातून सोडवलं तर महाराज सांगतात, तुका म्हणे काया करीन पुरवंडे, तुका म्हणे काया करीन पुरवंडे, तुका म्हणे काया करीन पुरवंडे, ओवाळून सांडी मस्तक हे, ओवाळून सांडी मस्तक हे, आठवण पाय हा माझा रात्र आणि दिवस पांडुरंगा. ओवाळून सांडी मस्तक हे, ओवाळून सांडी मस्तक हे, रविनवाय रात्री दिवस तुका म्हणे काया करीन पुरवंडी, ओवाळून सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्या महात्म्याच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आमचे गंगाधर भाऊ त्र्यंबकराव जिने पाटील यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त या सर्व त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे त्यांच्या चारी मुलांनी, आमचे संतोष दादा आहे, आमचे निवृत्ती दादा आहेत, आमचे बबन दादा आहे आणि आमचे सुभाष दादा आहे.
खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. तुमचे वडील ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून हा कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल तर त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल. तेही म्हणत असेल मी किती भाग्यवान बाप आहे. इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही. इथं जिवंतपणी पोरं मायबापाला बोलत नाही. मी गेल्यानंतर सुद्धा 4 पुण्यतिथी सोहळे एवढ्या थाटामाटात या लेकरांनी केले. म्हणून निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. माझी सर्वांना विनंती गड्यानो, बाकी नाही काही जमलं तरी चालेल, पण प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. महाराज, पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जर गेले तर काही काही उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. किती आहे? 1-1 लाख रुपये. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर काही काही बिझनेसमॅन लोकांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण त्या बिल्डरांचं नशीब एवढं खराब आहे की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये. महाराज, काय करायचं त्या पैशाला, काय करायचं त्या शिक्षणाला, काय करायचं त्या प्रॉपर्टीला? ज्या पैशामुळे आपल्या मायबापाची लाज आपल्याला वाटेल, ज्या शिक्षणामुळे आपले मायबाप आपल्यापासून दूर जात असतील, तर एवढं शिक्षणही घेऊ नका आणि एवढा पैसाही कमवू नका. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती, दादा, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप गोड नियोजन या कुटुंबियांनी केलं. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आपल्या भागाचं वैभव वैराग्य मूर्ती आमच्या जंगले महाराज संस्थेतले हे सर्व आजी माझी विद्यार्थी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे मोरे दादा. दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व या झिने पाटील कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेच आहे. चुकीच असेल माझ्या बुद्धीचे दोष. ज्ञानेश्वर